तर भावांनो, पुन्हा स्वागत व्हिडिओमध्ये। तर भावांनो, ह्या जागेवरती मी याच्यामुळे आलोय की ही जी जागा आहे, ही जागा तुम्हाला दाखवणं फार गरजेची आहे आणि ह्या जागेबद्दल आपल्या समाज बांधवांना कोणालाही माहिती नाही। तर भावांनो, काही वर्ष अगोदर म्हणजे काही काळा अगोदर या ठिकाणी बस डेपो होता, काली पलटण बस डेपो। आजही तुम्ही जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर परिसर जर इंटरनेटवर सर्च केला तर तो काली पलटण या नावाने येतो, कारण की हे जी जागा आहे हे जागा काली पलटण नावाने ओळखल्या जाते। आणि जेव्हा ब्रिटिशकालीन लोक होते तेव्हा आपल्या लोकांना, भारतीय लोकांना ते काळे म्हणायचे, म्हणून ते या जागेची जी आहे वस्ती ही पूर्ण आपली छावणी वस्ती होती आणि इकडे आपले भारतीय नौजवान राहत होते। तर त्यामुळं ह्या जागेचं नाव काली पलटण असं पडलं, ठीक आहे। आणि मी हे जे सांगतोय हे मी आपले जे ट्रस्टी आहेत राजेश गायकवाड सर, यांच्याकडून मी सर्व काही माहिती घेतली आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगतोय। तर भावांनो, आता ही जी जागा आहे, ही जागा तुम्ही बघा, ही जी जागा आहे ही सरकारने आपल्याला दिलेली आहे, म्हणजे आपल्या समाजांना दिलेली आहे। ही 3.5 एकराची जागा आहे भावांनो, आणि ह्या जागेवरती आपल्या समाज बांधवांना राहण्यासाठी जे दुरून आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी येतात, त्यांची राहण्याची सुख सुविधा व्हावी म्हणून इथं हॉस्पिटल बनणार, इथं राहण्यासाठी टेंट वगैरे बनणार, इथं ऑफिस वगैरे बनणार, इथं सर्व काही भरपूर काही डेव्हलपमेंट आहे। तब्बल त्यांनी मला सांगितलेलं आहे राजेश सरांनी की 1.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे हा। 1.5 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 1.5 कोटीचा प्रोजेक्ट दिला आहे सरकारला, पण सरकारने तो फेटाळला आहे, कारण की सरकारने अजून कुठलेही आम्हाला उत्तर दिले नाही आणि कुठलीही ॲक्शन घेत नाही आहे। तर भावांनो, मी सांगू इच्छितो, मी कंपेअर तर नाही करत, पण एक गोष्ट नक्कीच सांगणार, भीम जन्मभूमी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आणि राम जन्मभूमी या दोघांमध्ये अंतर बघा किती आहे। मी इथं कोणाच्या धर्माला किंवा एखाद्याच्या व्यक्तीच्या भावना आहत करण्याचं काही इच्छुक नाही। मी फक्त एक मुद्दा मांडतो, डेव्हलपमेंट बघा, डेव्हलपमेंटचा मी मुद्दा मांडतोय। ज्या व्यक्तीने या भारताला संविधान दिलं त्या व्यक्तीच्या जन्मभूमीला किती डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं सरकारने। भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीस्थळी आज आपले दुरून जे आपले भाऊ बहिणी येतात, यांच्या राहण्यासाठी सुखसुविधा नाही आहे। तर या जागेवरती भावनो हा भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला दर्शवितो मी ती। हे बघा भावनो, आणि ही इथं तथागत गौतम बुद्ध यांची मूर्तीसुद्धा आहे। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दर्शविलं होतं की हे बघा भावांनो, हे इथं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे, पण मला माहिती नव्हतं की ही जी जागा आहे ही जागासुद्धा आपल्या समाज बांधवांना दिलेली आहे। तर भावांनो, मी जेव्हा राजेश सरांसोबत चर्चा केली तर त्यांनी मला सांगितलं की ती जागासुद्धा आपलीच आहे, ह्या जागेसाठी सुद्धा आपल्याला भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे। भावांनो, आपल्याला कुठल्याही सरकारांकडून कुठलंही डोनेशन वगैरे येत नाही, कुठलीही सरकारांकडून मदत होत नाही। जितकाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीला मेंटेनन्सचा खर्च येतो, हे सर्व जे आपले समाज बांधव डोनेशन करतात याच्यातूनच चालत आहे। जे आपले राजेश सर ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून मला पूर्ण माहिती मिळाली की आपल्याला सरकारांकडून काहीच मदत मिळालेली नाही आहे। सरकार फक्त येते, आता या 25 तारखेला सुद्धा, आता ही जी येणारी आहे 25 तारखेला राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत। राहुल गांधी येणार, फुल अर्पण करतील आणि चालल्या जातील। हे फक्त समाजाला गुमराह करण्याचं काम करतात। पण डेव्हलपमेंटचा जेव्हा प्रश्न येतो, ज्या व्यक्तीने या भारताला संविधान दिलं, ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्य शोषित पीडित यांच्या अधिकारांसाठी लढले, त्या व्यक्तीचा या जाग्याला किती शोभा पाहिजे होती। पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघताय भावांनो, पूर्ण विरान पडलेलं आहे। सरकारांकडून जागा मिळाली पण सरकार अजूनही डेव्हलपमेंट करून देत नाही आहे। तर भावांनो, हा मुद्दा मी याच्यासाठी मांडतो की हे तुम्हाला माहिती पाहिजे। आणि होता हो भावांनो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्कॅनर देणार, आपल्या समाज बांधवांना जितकं होईल तितकं भीम जन्मभूमीच्या स्कॅनरवरती डोनेट करा, कारण की कुठलंही सरकार, कुठलाही नेता आपल्याला डोनेशन करत नाही। आपले समाज बांधव जे पर्यटन येतात, जे लांबून येतात, जे बुलढाणा जिल्ह्यातून येतात, अमरावतीमधून येतात, विदेशातून सुद्धा येतात, ते येतात आणि जे डोनेशन करतात त्याच्यातून हे पूर्ण चाललं आहे। पण आत्तापर्यंत भावांनो मी बघितलं, मी 2 दिवस भावांनो, मी 2 दिवस भीम जन्मभूमीमध्ये राहिलो,
ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला, आपल्या भरपूर लांबून लांबून आपले भीमसैनिक, आपल्या आया बहिणी येतात, पण त्यांच्या राहण्यासाठी भावांनो इथं सुखसुविधा नाही आहे. ती सुखसुविधा मिळावी म्हणून राजेश गायकवाड सरांनी सरकारांकडून ही जागा प्राप्त केली भावांनो, आणि ह्या जागेसाठी सुद्धा त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला आहे. आपण फक्त येतो या ठिकाणी आणि बघतो की हा भीम जन्मभूमी भरपूर छान आहे, भरपूर छान आहे. इथं यार इथं पाणी थोडं लिकेज होतं आहे, इथं लाईट नाही आहे, इथं वॉशरूमची सुविधा नाही आहे. अरे भाऊ, कुठलीही सरकार किंवा कुठलाही व्यक्ती डोनेशन देत नाही आहे. जे पण करतायत ते जे आपल्या आया बहिणी येतात इथं 10-20 रुपये 100 रुपये देतात, त्याच्यातून हे पूर्ण चाललं आहे. तर भावांनो, मी एकच सांगतो की जितकं पण होईल तितकं आपल्या बापाच्या कार्याला सपोर्ट करा आणि डोनेशन करा. कारण की हे जे चाललंय आपलं, आपण जे दोन आज इज्जतीनं जगतोय, इज्जतीनं 2 पैसे कमवतोय, हे फक्त आपल्या बापामुळेच कमवतोय, एवढं मात्र लक्षात असलं पाहिजे. आज आपण मोठ्या मोठ्या पदवीवर जाऊन बसलोय, हे कोणामुळं? आज जर इथून जर सूर्योदय झाला नसता तर आजही आपण अंधारामध्ये असतो. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. तर भाऊ, हीच ती जागा आहे. ह्या जागेसाठी भरपूर संघर्ष करावा लागला आहे आणि या जागेवरती भरपूर काही डेव्हलपमेंट होणार आहे. तर हीच जागा मी तुम्हाला दर्शवण्यासाठी आलो होतो. तर आता मी निघतोय भावांनो इथून भोपाळकडे जाण्याचा माझा मार्ग आहे आज. तर भावांनो, मध्येच जाता वेळेस ही जागा लागते, तर त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला दर्शवावी. तर भावांनो, जागा भरपूर मोठी आहे, 3.5 एकराची जागा आहे. 3.5 एकराच्या जागेमध्ये हा 1.5 कोटीचा प्रोजेक्ट बसवणार आहेत ते. तर ह्या प्रोजेक्टसाठी भावांनो अजूनही सरकारने कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. बट राजेश सरांनी 2 वेळा हा प्रोजेक्ट सरकारासमोर मांडला आहे. पण भावांनो, परत एकदा सांगतो की आपल्या बापाने ज्या ठिकाणी जन्म घेतला आहे त्या ठिकाणी कुठल्याही सरकाराकडून, कुठल्याही पक्षाकडून, कुठल्याही राजकारणी नेत्यांकडून कुठलीही मदत मिळत नाही. जितकं पण चालतं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ते फक्त चालतं आहे आपले जे आई बहिणी येतात लांबून प्रदेशातून, त्यांच्या डोनेशनमुळं चालतं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस स्कॅनर देतो, तर माझ्या आया बहिणीने भरभरून तिथं सहयोग करा. कारण की जे पण आपली आज स्वाभिमान आहे, जे पण आज स्वाभिमानानं जगतोय, 2 पैसे आपण इज्जतीनं कमवतोय, हे फक्त आपल्या बापामुळं, हे मात्र लक्षात असलं पाहिजे भावांनो. तर भावांनो, आता मी निघतो इथून. हे तुम्हाला जागा दर्शवायची होती, त्याच्यामुळे मी इथं थांबलो आणि आता लगेच निघतो भावांनो. आता आजचा आपल्याला जायचं आहे भोपाळला जायचं आहे. तर भोपाळला जाण्यासाठी इथून काय 300 किलोमीटर आहे. तर आता इथून मी निघतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही जागा जी आहे ही काली पलटण नावाने ओळखल्या जाते. तर या ठिकाणी आपली छकुली उभी केली होती, ते बघू शकता. या ठिकाणी आता ह्याच मार्गाने आपल्याला समोर जायचं आहे. तर चला भावांनो, निघतो आता इथून. आज जराही वेळ न घालवता आपण इथून बाहेर पडूया, निघूया आपल्या भोपाळच्या मार्गाने.